कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी विभूता गजर हरिनामाचा झेंडा रोविला गजर गोवाळाचा नाव मांडिला संतांचा गोवाळाचा नाव मांडिला गजर हरिनामाचा झेंडा रोविला गजर हरिनामाचा झेंडा त्या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. उद्या आषाढी एकादशी आहे आणि उद्या शाळेला सुट्टी असल्या कारणाने पंढरीला सखे पंढरीला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी निवृत्ती ज्ञानदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम विष्णुचा गजर जन्मला आठवा अवतार गोकुळात हा कृष्ण जन्मला आठवा अवतार विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. नामदेव तुकाराम नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय श्री सरस्वती माता की जय श्री प्रभु रामचंद्र की जय श्री पार्वती पते हर हर महादेव ज्ञानपाठ करा ज्ञानोबा तुकाराम ज्ञानपाठ करा ज्ञानोबा तुकाराम ज्ञानपाठ करा ज्ञानोबा तुकाराम ज्ञानपाठ करा ज्ञानोबा तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्त बाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्त बाई एकनाथ नामदेव तुकाराम उद्या शाळेला सुट्टी असल्या मी प्रबोधन प्राथमिक विद्यालय पोंबुर्फाची शिक्षिका आणि आमचे सगळे कर्मचारी वर्ग मुलं सगळी मिळून आज शाळेमध्ये आपण आषाढी एकादशीचा कार्यक्रम साजरा केला. खरी आषाढी एकादशी उद्या आहे, पण उद्या शाळेला सुट्टी असल्या कारणामुळे आम्ही आज हा आषाढी एकादशीचा कार्यक्रम केला. आम्हाला आता शाळा असल्या कारणामुळे मुलांना घेऊन शिक्षिका सगळेजण पंढरपूरला जाऊ शकत नाही, म्हणून आम्ही शाळेमध्ये आज पंढरपूरमध्ये जसं आषाढी एकादशी साजरी करतात त्याप्रमाणे आम्ही आज शाळेमध्ये कार्यक्रम साजरा केला आणि शाळेमध्ये पंढरपूर निर्माण केलं, वातावरण निर्माण केलं. आषाढी एकादशीची विद्यार्थ्यांना माहिती सांगण्यात आली. तसंच शाळा ते बँकपर्यंत हरिनामाचा गजर करत आम्ही आता दिंडी काढली. विठ्ठल नामाचा गजर करत आम्ही शाळा ते बँकपर्यंत दिंडी काढण्यात आली आणि आता आपण बँककडून परत शाळेकडे जाऊन प्रसाद वाटपानंतर कार्यक्रमाची सांगता होणार आहे.